सर, विषय असा आहे, नंदुरबार जिल्ह्याचीच नाही तर या पूर्ण परिसरातून मध्य प्रदेश, महाराष्ट्र फार मोठ्या प्रमाणामध्ये देवमोगरा मातेला कुलदेवी मानतो आमचा आदिवासी समाज। एवढे भाविक फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी जातात असं नाही, वर्षभर काही ना काही लोक आपली आपली मानता फेडायला, बोकड्या कापायला, जे जशी मानता राहते तसं तिथं जातात। पण दुर्दैवानं तिथं अजिबात सोय नाही आणि त्या लोकांना बाहेर उघड्यावर स्वयंपाक करणं, जेवण करणं, प्रसंगी रात्री झोपणं हे माझ्या डोळ्यांनी, मी जरी आदिवासी नसलो तरी मी माझ्या डोळ्यांनी हे बघितलेलं आहे। कारण मी देवमोगरा मातेवर 2-4दा गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेला जेव्हा मी मानता मानली होती आणि मी देवमोगरा मातेला नवस फेडायला गेलो, त्यावेळेला मला देवमोगरा मातेचे ट्रस्टी यांनी सांगितलं की मला गुजरात सरकारने 5 एकर जागा आता दिली आहे, त्या ट्रस्टच्या नावावरती जागा होऊन गेलेली आहे। आणि म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं होतं पहिले की साहेब, तुम्ही अयोध्येला महाराष्ट्र भवन बनवतात आहे, काश्मीरला महाराष्ट्र भवन बनवतात आहे, पण आमचा माणूस अयोध्या आणि काश्मीरला क्वचितच जातो, तो जाईल तर देवमोगरा मातेवरच जाईल। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आदिवासींची लोकसंख्या असलेला आमचा जिल्हा आहे, कमीत कमी 10-15 विधानसभेमध्ये सुद्धा याचा फरक पडेल, 2-2 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सुद्धा याचा फरक पडेल। आणि म्हणून आपण एक महाराष्ट्र आदिवासी भवन म्हणून तिथं बनवावं। ते ट्रस्टींनी मला विनंती केली आहे, ट्रस्टी आपल्याला NOC द्यायला तयार आहे। ट्रस्टीने जर NOC दिली तर त्याला मिळालेल्या 5 एकर जागेमधूनच अर्ध्या एकर जागेवरती आपल्याला किंवा 1 एकर जागेवरती आपल्याला महाराष्ट्र आदिवासी भवन बनवता येईल। महाराष्ट्राचं नाव राहिलं तिथं तर 3 राज्यामधून लोक येतात, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, त्यांना दिसेल की नाही महाराष्ट्राच्या सरकारने हे बनवलं आहे। आणि म्हणून आदिवासी विकास मंत्र्यांना मी काल विनंती केली। दुर्दैवाने आमचे 2-2 आदिवासी विकास मंत्री होते, पण त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही। म्हणून मी यांच्याकडेही मागणी केली की साहेब, आपल्याला संधी आहे आणि आपल्याला विनंती करतो हात जोडून की आमची कुलदेवी देवमोगरा माता आहे, तर तिथं आदिवासी महाराष्ट्र भवन बनवावं असं। त्यांनी 1 मिनिटामध्ये माझी विनंती मान्य केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तसा प्रस्ताव बनवून आमच्याकडे पाठवा। मला आत्मविश्वास आहे, ते प्राध्यापक आहे, शिक्षक कधी बी जे मान्य करतो, जे सत्य असेल तेच बोलतो आणि त्यांनी सांगितलं की मी करतो चंदू भैया, तर ते 100% करतील। फक्त मी जिल्हाधिकाऱ्यांकडनं आत्ताच प्रस्ताव घेऊन जाईल, पहिले त्या ट्रस्टची NOC मागवतो आणि त्या ट्रस्टची NOC घेतल्यानंतर शासनाला 1 कोटी रुपयाचा 10 कोटी रुपयाचा एकदम चांगला आपला आदिवासी भवन, त्याच्यामध्ये 1 हॉल, राहायच्या खोल्या, जेवायची व्यवस्था, हे सगळं किचन सगळं बनवायला लावतो आणि नंदुरबार जिल्ह्याची नाही तर परिसराच्या सगळ्या आदिवासींची सोय होईल असं मला वाटतं। मी मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझी रास्त असलेली मागणीसुद्धा 1 मिनिटामध्ये मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। बजेटमध्ये त्याला तरतूद करतील आणि त्याच्यानंतर ते काम पुढच्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबारच्या माध्यमातून पूर्ण करतील।